ओम नमः शिवाय. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे राक्षससुद्धा राहत होते, जिथे देवांची शक्ती दुर्बल होत चालली होती आणि त्यावेळी देवता अमर नव्हते. त्यांना अमर होण्यासाठी अमृत पिणे गरजेचे होतं. म्हणून अमृत मिळवण्यासाठी त्यांना समुद्र मंथन करावं लागलं, कारण त्या समुद्रातच अमृत मिसळलेलं होतं. अमृत तर मिळालंच, पण त्याचबरोबर खूप साऱ्या वस्तू मिळाल्या. ते कोणते आहेत आणि कोणी कोणी धारण केले, चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मातील पुराण कथांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जे केवळ पौराणिक घटनाच नसून त्यामागे खोल तत्त्वज्ञान, आध्यात्मिक अर्थ आणि जीवाला दिशा देणाऱ्या शिकवणी लपलेल्या आहेत. त्यामधीलच एक अद्भुत कथा म्हणजे समुद्रमंथन. ही फक्त देव आणि राक्षसांमधील स्पर्धा नव्हती, तर ती होती सृष्टीतील संतुलन परत मिळवण्याची एक दैवी प्रक्रिया. क्षीरसागराचे मंथन केल्यावर फक्त अमृतच मिळालं असं नाही, तर 14 अमूल्य आणि रहस्यमय रत्न या मंथनातून बाहेर आली, ज्यामध्ये दैवी शक्ती, नैतिक मूल्य, मोह, संयम आणि आत्मज्ञान यांचे मौल्यवान रत्न लपलेलं आहे. या 14 रत्नांचे मागे केवळ प्राचीन कथा नाहीत, तर मानवाचे अंतर्मनाचे मंथन, त्यातील दिव्य प्रकाश आणि अंधकाराचे दर्शन आहे. या रत्नांची कथा जाणून घेताना आपण प्रत्येक पावलावर जीवनाशी जोडलेली, रहस्यमय अर्थांनी भरलेली शिकवण अनुभवतो. चला तर मग या महासागरीय मंथनातून जन्म घेतलेल्या त्या अद्भुत आणि रहस्यमय 14 रत्नांची कथा, त्यांचे प्रतिकात्मक अर्थ आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर होणारा प्रभाव जाणून घेऊया. अतिप्राचीन काळात जेव्हा पृथ्वीवर देव आणि दानवांचे संतुलन ढासळलेले होते, तेव्हा एक अद्भुत निर्णय घेतला गेला, समुद्रमंथन. ह्या घटनेने केवळ अमृत निर्माण केलं नाही, तर विश्वातील सर्वाधिक अमूल्य आणि दैवी रत्नांची उत्पत्तीही झाली. परंतु ही केवळ घटनाच नव्हती, ती होती मानव जीवनातल्या प्रत्येक टप्प्याचे प्रतीक, जिथे संकट, मोह, संयम आणि अंतिम प्राप्ती यांचे रहस्य दडलेलं होतं. या घटनेची सुरुवात होते क्षीरसागरातून, दुधाचे महासागरातून. इथे देव दुर्बल झाले होते, त्यांचे तेज कमी झालं होतं आणि दानव जगावर राज्य करत होते. तेव्हा भगवान विष्णूंनी एक युक्ती रचली. अमृत प्राप्त करण्यासाठी मंथन करायचे होतं, पण त्यासाठी दानवांची मदत लागणार होती. हे मंथन साधं नव्हतं, त्यात लागणार होता मंदार पर्वत. तो गोडाकार होता आणि रगडण्यासाठी सोपा होता म्हणून, आणि महादेवाच्या गळ्यात वास करणारा वासुकी नाग दोरी म्हणून वापरण्यात आला. ही दोरी धरून देव एका बाजूला आणि दानव दुसऱ्या बाजूला उभे राहिले. हे मंथन सुरू झालं आणि सृष्टीत कंपन निर्माण झालं. सृष्टी थरारली. सुरुवातीला बाहेर आलं ते भयानक हलाहल विष. ते विष एवढं विषारी होतं की तोंडात घेताच माणसाचा मृत्यू होईल. इतकं विषेल की त्याने संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊ शकला असता. तेव्हा महादेवाने त्याला सामोर जाण्याचा निर्णय घेतला. महादेवाने ते तोंडात घेतलं आणि आपल्या कंठात कायमचे अडकवले. त्यामुळे महादेवाचा गळा निळा झाला, म्हणूनच ते झाले नीलकंठ. इथूनच आपल्याला पहिला संकेत मिळतो. मोठं काही मिळवायचे असेल तर आधी विष पचवावं लागतं, दुःख आणि संकटांना सामोरं जावं लागतं, जोपर्यंत यश भेटत नाही. या मंथनातून नंतर एकामागोमाग एक 14 रत्न बाहेर आली. प्रत्येक रत्नात एका गूढ तत्वाचे मूर्त रूप होतं. कामधेनू गाय जी हवं ते देऊ शकते, तिच्या रूपात निसर्गाचा उपकार दाखवण्यात आला. निसर्ग जर सर्मागीपणे वापरला तर तो सदैव देणारा असतो, पण जर स्वार्थाने शोषला गेला तर त्याचे अमृतही विष होऊ शकतं. वारुणी देवी, जिचे दुसरं नाव मंदिरा आहे, ती दैत्यांनी स्वीकारली. तिचे माध्यमातून मोह आणि इच्छांची प्रचिती होते. तिचे रूप सुंदर होतं, पण तिला स्वीकारणं म्हणजे मादकतेचे गुलाम होणं. दानवांच्या पतनाच्या सुरुवात इथून झाली. यानंतर आला तेजस्वी उच्चैःश्रवा घोडा, सर्वात वेगवान आणि पांढऱ्या प्रकाशासारखा. वेग आणि तेजाचे तो प्रतीक होता, पण वेग असला तरी दिशा नसेल तर तो विनाशक ठरतो. देवांनी त्याला स्वीकारून मार्गदर्शित केलं. त्यानंतर ऐरावत हत्ती प्रकट झाला.
4 सोंडाचा अद्भुत असा या हत्तीने इंद्राची सान वाढवली. तो फक्त बलशाली नव्हता तर शिस्तबद्ध आणि दिग्विजयी होता. त्यामागे होती नेतृत्वाची शक्ती. सामर्थ्य तेव्हाच योग्य ठरतं जेव्हा त्यामागे नीतिमत्ता असते. या सगळ्यांमध्ये सर्वात तेजस्वी आणि गूढ रत्न होतं कौस्तुभ मणी. इतकं तेजस्वी की तो फक्त विष्णूंनीच धारण केला. या मणीचा अर्थ म्हणजे अखंड तेज, निखळ सत्य आणि आत्मज्ञान. तो सामान्य माणसाला गवसत नाही, कारण त्याला धारण करण्याची पात्रता लागते. ही पात्रता निर्माण होते संयम, त्याग आणि आत्मनियंत्रणाने. पुढे आला कल्पवृक्ष, जो हवे त्या इच्छा पूर्ण करतो. पण त्याचे गूढ हे की तो केवळ योग्य मनुष्यालाच पूर्ण फळ देतो. जिथे स्वार्थ नाही तिथेच कल्पवृक्ष फुलतो. हीच आपल्याला शिकवण. मन शुद्ध असेल तर संपूर्ण विश्व तुझे होतं. यानंतर आल्या अप्सरा, सौंदर्याचे मूर्त प्रतिका. रंभा, उर्वशी, मेनका यांचे सौंदर्याने देव आणि ऋषी देखील मोहित झाले. पण त्या कुठेही स्थिर राहत नाहीत. त्या मोहाचे प्रतीक आहेत. आपलं मनही कधी स्थिर राहत नाही. जर त्याचे सौंदर्यावरचं आकर्षण नष्ट केलं नाही तर ते आत्मज्ञानापासून दूर नेतं. मंथनानंतर आला चंद्र. चंद्र म्हणजे शीतलता, शांती आणि आंतरिक स्थैर्य. तो शिवाचे जटांवर शोभून राहिला. याचा अर्थ ज्याच्या मनात प्रचंड ताप आहे तोच खरा शांततेचा अनुभव घेऊ शकतो. शांतता हे केवळ बाह्य स्वरूप नाही, ते अंतर्मनाचं मौन आहे. पुढे आला शंख. तो विष्णूच्या हातात गेला. तो विजयाचा संकेत देतो, पण त्याचा गूढ अर्थ आहे ध्वनी, ओंकार आणि चेतना. शंख फुकल्यावर एक विशेष नाद निर्माण होतो जो नकारात्मकतेचा नाश करतो. त्यानंतर प्रकट झाले धन्वंतरी, आयुर्वेदाचे जनक. त्यांच्याच हातात होतं अमृत. त्यांनी अमृत घेऊन सर्वांना आशा दिली. आयुर्वेद हे केवळ औषधाचे शास्त्र नाही, ते जीवनशैली आहे. मन, शरीर आणि आत्मा याचे संतुलन म्हणजेच आयुर्वेद. आणि जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या मागोमाग आला अंतिम रत्न अमृत. अमृतचं आगमन म्हणजे सर्व मंथांचा हेतू. पण ज्या क्षणी अमृत आलं त्या क्षणी सुरू झाला फसवणुकीचा खेळ. दानवांनी ते जबरदस्तीने घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं, एका अनुरूप सुंदर स्त्रीचं. मोहिनीने दानवांना मोहात पाडून अमृत देवांना दिलं. इथं एक गूढ शिकवण आहे. स्वार्थी आणि लोभी लोकांना अमृत मिळालं तरी ते त्यांचे असू शकत नाही, कारण अमृत ही आत्म्याची अवस्था आहे जी त्याग, संयम आणि भक्तीनेच मिळते. सर्वात शेवटी समुद्रातून प्रकट झाली लक्ष्मी देवी, संपत्ती, समृद्धी आणि मंगलतेचे मूर्त रूप. ती केवळ सृष्टीतून नाही तर मंथनातून निर्माण झाली. याचा अर्थ असा की संपत्ती ही संयम, त्याग आणि नीतिमत्तेच्या मार्गावरूनच येते. लक्ष्मीने भगवान विष्णूंना वरदस्त देऊन तिथे स्थायिक झाली, कारण तेच होते तिला धारण करण्यास पात्र. या सर्व मंथनातील रत्नांनी मानवजातीला अनमोल शिकवण दिली. प्रत्येक यशाचे आधी संकट असतं, प्रत्येक मोहमागे अंधकार असतो आणि प्रत्येक अमृतमागे त्याग आणि संयम असतो. आजही हे रत्न फक्त पुराणात नाहीत, ते आपल्या मनाच्या समुद्रात दडलेले आहेत. जो आपल्या मनाचे मंथन करतो त्यालाच ह्या रत्नांचा लाभ होतो. जीवन एक महासागर आहे आणि त्याचे मंथन करणारा, तो शांततेने स्वीकारणारा माणूसच खरा विजयी असतो.